कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी जी आपली फेब्रुवारी 2027 मध्ये होणार आहे, तर तो पेपर कशा पद्धतीने येणार आहे, कसे त्याच्यातील प्रश्न असणार आहेत, प्रश्नांची डिफिकल्टी लेवल कशी असणार आहे, हे आजच्या आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत. हेच प्रश्न येणार आहेत का? तर हे प्रश्न नाहीत येणार. या पद्धतीचे प्रश्न येणार आहेत, यासारखे येणार आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? तर बघा मित्रांनो, 2026चा जो पेपर झालाय आपला, 2026च्या पेपरचं आपल्याला ॲनालिसिस करावं लागतं. आणि 2026चा जो पेपर असणार आहे आपला, तर तो 2026 सारखाच पेपर येईल. फक्त काय होईल, आकडेवारी बदल होईल, प्रश्न थोडेसे मागे पुढे होतील, पण जो पॅटर्न आहे तो पॅटर्न अजिबात बदलत नाही. काही सुद्धा चेंज होत नाही. जसं त्यांनी विचारलंय सेम त्या पद्धतीने पेपर येतो. तर बघा कसा येत असतो पेपर. तर हा आपला सिलेबस, 7वीचा हा आपला सिलेबस, आणि ह्या सिलेबसवर जे घटक दिलेत, तर तुम्ही एकदा समजून घ्या की आपल्याला प्रश्न कसे येत असतात. तर बघा, जो संख्याज्ञानचा घटक आहे, संख्याज्ञान, ह्या संख्याज्ञानचा जो पहिला टॉपिक आहे, ह्या टॉपिकवर एक प्रश्न येणार. म्हणजे हितून हितपर्यंत एक प्रश्न येणार आपल्याला. नैसर्गिक संख्या ह्या दुसऱ्या टॉपिकवर एक प्रश्न येणार. ठीक आहे. परमीय संख्यावर एक प्रश्न येणार, आणि त्यानंतर संख्या रेषेवर एक प्रश्न येणार. असे आपल्याला 4 प्रश्न येणार. 4 प्रश्न असणार 8 मार्काला. आता मी तुम्हाला दाखवतो पण की प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, आणि त्याचं विश्लेषण पण आपण घेणार आहोत. तर बघा, आता ते 4 प्रश्न बघूया आपण. पहिले आपण सिक्वेन्सनेच प्रश्न सोडूया, म्हणजे तुम्हाला काय अडचण येणार नाही. तर संख्याज्ञानवरचे हे 4 प्रश्न बघा. कुठून प्रश्न चालू झालाय संख्याज्ञानचा? तर तो झालाय 53 नंबरचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न बघूया आपण. म्हणजे आपण अधूनमधून घेतोय, सिक्वेन्सनेच घेत नाहीये, आपण अधूनमधून घेतोय. पण आपला जो पहिला टॉपिक आहे, तर पहिल्या टॉपिकवर प्रश्न कसा आलता? तर 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? ह्या वेळेस ह्या प्रश्नामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात. जसं की 1 पासून 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज विचारू शकतात, किंवा 1 पासून 100च्या ऐवजी हे तर 90 आकडा देऊ शकतात. काही बदल करू शकतात. आणि ह्याचं लॉजिक आपल्याला आलं पाहिजे. हे लॉजिक आलं की आपल्याला तो प्रश्न सुटणार आहे. मग बघा, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? आपण कसं काढतो? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. पहिली संख्या आली 1, आणि शेवटची विषम संख्या काय आली? तर 100 ही विषम संख्या नाही, 100च्या आधीची 99 आली. 1 अधिक 99 भागाकारामध्ये 2 गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या किती येतील? तर 1 ते 100 पर्यंत 50 विषम संख्या असतात. किती विषम संख्या असतात? 50 विषम. तर त्या 50 विषम संख्यांची बेरीज काढायची आपल्याला. तर हा असा फॉर्म्युला तयार होईल. 99 आणि 1 100. 100/2 गुणाकारात 50. 2 ने 100ला भाग जाईल. 50 गुणिले 50 उत्तर येईल 2500. म्हणजे हा प्रश्न आलता जो मी आता तुम्हाला सिलेबस दाखवला, तर तो पहिला आलता. आता दुसरा प्रश्न बघा, नैसर्गिक संख्यावर आणि पूर्णांक संख्यावर विचारलाय. आता सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय असती? ती असती 1. आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या काय असती? ती असती -1. यांच्यातील फरक. मग फरक काढताना काय करतो आपण? मोठी संख्या वजा लहान संख्या. मग मोठी संख्या आहे +1, लहान संख्या आहे -1. यांच्यातील फरक 1 वजा वजा काय होईल? अधिक. 1 अधिक 1 काय आलं? 2. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता बघा, पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक आपण आता सिलेबस नुसार जाऊया. आपण सिलेबसचे प्रश्न कसे विचारले त्यानुसार. ठीक आहे. अधूनमधून घेतलं तर तुमचं अजून ते शिकवूनच झालेलं नसेल. आता बघा, 77/99 बरोबर किती? आता 99 ने तर 77ला पूर्ण भाग जात नाही, आणि ही संख्या आपल्याला काढायचं असेल तर ते उत्तर कसं काढावं लागेल? तर पहिले तर 99चा पाडा आला पाहिजे बघा. 99. मग इथं काय लिहायचं? 9 8 7 6 5 4 3 2 1 आणि 0. 9 मध्ये 10 मिसळ 19 29 39 49 59 69 79 89 99. हा झाला 99चा पाढा. आता हा 73ला भागायचा. 73ला पूर्ण भाग जाईल का?
99 नाही जात, म्हणून 0 घेतलं. इथं आलं 0, इथं आलं पॉईंट. आता 730च्या आधीची संख्या 693. 693 कितीचा भाग बसला? 7चा. किती शिल्लक राहिलं बघा. इथं आलं 7, इथं आलं 3, आणि ह्याला तर भाग जाणार नाही, वरून येईल 0. मग 370च्या आधीची संख्या 297. इथं लिहा 297, आणि मग किती शिल्लक राहिलं? 73. म्हणजे परत 73 शिल्लक राहिलं. हे शिल्लक राहिलं म्हणजे पुढे काय येईल? 73, 73, 73. म्हणजे ह्या संख्या अशाच वाढत जाणार. मग ज्या वेळेस तशा संख्या येतात त्यावेळेस आपण काय करतो? 0.73 त्याच्या डोक्यावर रेष मारतो. ते रेष म्हणजे काय? रिकरिंग, आवर्ती. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. 55चं उत्तर आलं. आता 56 नंबरचा प्रश्न बघूया. बघा, मी तुम्हाला जे 4 सांगितले होते पहिले, तर 4वर प्रश्न आलेत, एक प्रश्न आलेला आहे. सेम त्या टाईपने पेपर येत असतो, सेम त्या पद्धतीनेच आपल्याला अभ्यास करायचा असतो. आता बघा, संख्या रेषेचे निरीक्षण करून पी कोणती संख्या दर्शवितो? आता पी कोणती संख्या दर्शवतो? तर 2च्या पुढची आणि 3च्या मागची, 2 आणि 3च्या मधली संख्या दर्शवतो. मग 0 आणि 1 मध्ये किती भाग केलेत? 1, 2, 3. 3 भाग केलेत. मग 3 भाग केलेत तर काय? हे 1/3, हे 2/3, हे किती येईल? 3/3, हे 4/3, 5/3, हे किती येईल? 6/3. 6/3 म्हणजेच 2 असतं, हे येईल 7/3. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा किती सोपं आहे. आणि मग आपण जर बघितला, सिलेबसकडे आलो आपण परत, तर तुम्ही बघितलं असेल पहिला प्रश्न विचारला होता विषम संख्यावर. मग आता त्यांच्याकडे काय वावय? ते समसंख्यावर विचारू शकतात, मूळ संख्यावर विचारू शकतात, संयुक्त संख्यावर विचारू शकतात, सहमूळ संख्यावर, जोडमूळ संख्यावर, त्रिकोणी संख्यावर आणि रोमन संख्यावर. म्हणजे त्यांच्याकडे अजून एवढे प्रश्न शिल्लक आहेत. एवढ्या टाईपवर ते प्रश्न विचारू शकतात. आता आपल्याला ह्या वर्षी विचारलं नैसर्गिक संख्या आणि पूर्णांक संख्यावर. मग 2027ला ते पूर्ण संख्या आणि परमेय संख्यावर प्रश्न विचारू शकतात. परमेय संख्यावरील क्रिया एक प्रश्न सोडवला आणि संख्या रेषेवरचा एक प्रश्न आपण सोडवला. व्हरायटी बघितली तर व्हरायटी 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये जास्त व्हरायटी आहे. 3 नंबर आणि 4 नंबर मध्ये आपण प्रिडिक्ट करू शकतो की प्रश्न कोणता येऊ शकतो. ठीक आहे. तर हा तुमचा अभ्यास परिपूर्ण करण्यासाठी, हे सगळं आपलं परिपूर्ण करण्यासाठी आपण युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट काय केलंय बघा, आपण कोर्स लॉन्च केलेला आहे. तर तो कोर्स आहे आपला. त्या कोर्समध्ये संपूर्ण गणित आपण सोडून घेतले, जेवढे काय टॉपिक आहेत आपले. पहिले तर बघा, बुद्धिमत्तेचा हा आपला बुद्धिमत्तेचा घटक, बुद्धिमत्तेचे पहिले 30 व्हिडिओ अपलोडेड आहेत. तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यात जे काही व्हिडिओ मिसिंग आहेत ते अपलोडिंगचं काम चालूच आहे आमचं, आणि ते व्हिडिओ सगळे अपलोड होऊन जातील. दुसरं म्हणजे गणित. आता गणिताचे तुम्ही बघू शकता, गणिताचा प्रत्येक टॉपिकचा प्रत्येक व्हिडिओ अपलोड आहे. प्रत्येक तुम्ही बघू शकता. पहिला घटक, दुसरा, तिसरा, प्रत्येक घटक 3.2 बघू शकता, 4.1, 4.2, 5, 6, 6, 7, 8, 9, 9च्या वरी 10 झाले. त्यानंतर तुम्ही बघू शकता 10.2, 11, 12, 13, परत 14 दिसला नाही, 14 खाली असेल, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, त्यानंतर 24, 25, 26 नाही, 27, 28, 29 दिसतंय. मग सगळे घटक दिसत आहेत. त्यानंतर क्वेश्चन पेपर आपण घेतलेत सोडून. क्वेश्चन पेपर सोडवायला तुम्हाला पीडीएफ दिले. हे बघा, 26, 25, 24, 14, 14.1, 2, 3, हे सगळे व्हिडिओ आणि त्यांचे रिव्हिजनचे व्हिडिओ पण अपलोड केलेत, आणि नवीन व्हिडिओ पण अपलोड होत आहेत. तर हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय, तुम्हाला युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट हे ॲप डाउनलोड करायचंय, आणि हे ॲपमध्ये तुम्हाला हे सगळं तुम्हाला मिळून जाईल. सगळे घटक तुम्हाला फक्त 800 रुपयामध्ये, 800 रुपये कोर्स फी आहे. त्याच्यानंतर काय चार्जेस असतील ते लागेल. 800 रुपयात तुमचा संपूर्ण स्कॉलरशिपचा गणिताचा अभ्यास होऊन जाईल. त्याच्यामध्ये हे विश्लेषणाचे व्हिडिओ पण सध्या अपलोड करत आहोत आपण. आता बघा, संख्या ज्ञान झालं. आता संख्या ज्ञानावरचे 4 प्रश्न आपण बघितले, आणि त्याच्यावर जे बाकीचे प्रश्न येऊ शकतात, जसं की समसंख्यावर, मूळ संख्यावर, ते सगळे अपलोड केलेत आपण. त्या आपल्या चॅनलवर सगळे प्रश्न अपलोड केलेत, ते तुम्ही बघू शकता. नवनीत जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या आधारावर हे प्रश्न सगळे आपण अपलोड केलेत. आता इथं बघा किती घटक दिसत आहेत? 9. 9 घटकावर 9 प्रश्न येणार, आणि 9 प्रश्नासाठी मार्क किती आहेत? 18. 9 प्रश्न आणि किती मार्क असतील आपल्याला? 18 मार्क असतील.
मग हे प्रश्न मागे पुढे झालेले असू शकतात. आपण बघूया आता 9 प्रश्नामध्ये पहिला विभाज्य, विभाजक आणि विभाज्यतेच्या कसोट्या याच्यावर प्रश्न असेल. वर्ग वर्गमूळ घन घनमुळावर प्रश्न असेल. एक तर वर्ग वर्गमूळ विचारला असेल किंवा घन घनमूळ, तर ह्यांचा कंबाईन प्रश्न एक असेल. पुढचा प्रश्न काय, लसावी मसावीवर, अपूर्णांकावर, घातांकावर, गुणोत्तर प्रमाण भागीदारी ह्याच्यातील एकावर, चलनावर, काळ कामवेग आणि सरासरीवर. हे असे 9 प्रश्न आपण बघूया. चला चला आता विभाज्यतेवरचा प्रश्न बघायचा आहे. 54 नंबर झाला आपला. हे पुढचे पण प्रश्न झाले. आता बघा 57 नंबरचा आला विभाज्यतेचा प्रश्न. मग बघा या सर्व संख्यांना 784, 98, 196, 392 या सर्व संख्यांना खालील पर्यायापैकी कोणत्या संख्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या लागू पडतील. आता कोणत्या कसोट्या लागू पडतील बघूया. आता बघा 784 ला 2 ने भाग जातोय, 98 ला जातोय, 196 ला जातोय, सगळ्यालाच 2 ने भाग जातोय, म्हणजे 2 सगळीकडेच आहे. हे तर 2 नाहीये, हे येणार नाही. ठीक आहे, 4 ने काय भाग जात नाही. आता दुसरं बघा 3, ह्याला 784 ला 3 ने भाग जातो का. 8 आणि 7 15, 15 आणि 4 19, 19 ला 3 ने भाग जात नाही. 9 आणि 8 17, 17 ला 3 ने भाग जात नाही. म्हणजे 3 जिथे जिथे ते सगळे पर्याय कॅन्सल होतील. सगळे पर्याय कॅन्सल झाले 3 वाले, म्हणजे 3 नंबरचा पर्याय येऊ शकत नाही, 2 नंबरचा येऊ शकत नाही, 4 नंबरचा येऊ शकत नाही. म्हणजे उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 1. आता वर्गमूळ काढा म्हणून प्रश्न आहे आणि असा हा मोठा प्रश्न आहे. मग हा प्रश्न सहजासहजी सुटतो का, तर सहज सुटतो. कसा सोडवायचा बघा. बघा वर्गमूळ काढायचं आणि अशा संख्या दिल्या. आता हे खूपच आपल्याला 8 पर्यंतचे घन ह्या सगळ्यांची बेरीज करत बसायची का नाही, एकदम सोपं आहे. कसं काढायचं असतं बघा. मी काय करतो की ज्यावेळेस अशा संख्या येतात त्यांचा काहीतरी सिक्वेन्स असतो, तो सिक्वेन्स आपल्याला कॅच करता आला की उत्तर येतं. मग मी पहिल्यांदा 2 संख्या घेतो, 1 चा घन अधिक 2 चा घन. किती आलं, तर 1 चा घन 1, 2 चा घन 8, 1 अधिक 8 काय आलं 9, उत्तर आलं माझं 3. आणि ह्या 1 आणि 2 ची बेरीज पण किती आली, 1 आणि 2 ची बेरीज पण 3 आली. म्हणजे सिक्वेन्स तर मिळू शकतो. आता मी काय करतो, 3 संख्या ट्राय करतो. 3 संख्या ट्राय करून बघतो. बघा 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन. मग याचं उत्तर माझं काय आलं पाहिजे, याचं उत्तर माझं 1 अधिक 2 अधिक 3 6 जर माझं उत्तर आलं, तर मग मी काय करेल की मी 1 ते 8 पर्यंतची बेरीज करेल, तेच माझं उत्तर असेल. मग बघा 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27 यांची बेरीज किती आली 36, 36 चं वर्गमूळ 6. म्हणजे हे माझं करेक्ट आहे, जे मी लॉजिक लावतोय ते करेक्ट आहे. म्हणजे मला काय करायचंय, 1 ते 8 ह्या अंकांची बेरीज करायची. मग मी 1 ते 8 ह्या अंकांची बेरीज कशी करतो, 8 आणि 8च्या पुढील संख्या 9 भागिले 2, 8 9 72, 72 छेद 2 36. पर्याय क्रमांक 3 माझ्या प्रश्नाचे उत्तर आले. एवढं सहज सोप्या पद्धतीने प्रश्न सुटतात. ती पद्धत आपल्याला माहित पाहिजे आणि ती पद्धत आपण सगळ्या पद्धती आपल्या युनिव्हर्सल कोचिंग ॲप, कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या ॲपवर अपलोड केलेले आहेत. तुम्हाला जर ते ॲप पाहिजे असेल तर ते मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ज्यांना घ्यायचे असेल ते घेऊ शकतात. आता प्रश्न क्रमांक आपण बघूया 59. बघा हा कशाचा प्रश्न आला, हा लसावी मसावीचा प्रश्न आला. एकदम सोपा प्रश्न आहे. कसा सोडवायचा, 2 क्रमवार विषम नैसर्गिक संख्यांचा लसावी 2499. आता लसावीचे 1 4 ते 5 आपण व्हिडिओ टाकलेत. प्रत्येक वर्षी लसावीचा एक प्रश्न येतो लसावी मसावीचा, आणि ते 4-5 व्हिडिओ बघितले की तुमचे 2 मार्क फिक्स होतात. तर त्या 2 संख्यापैकी लहान संख्या कोणती, एकदम सोपा आहे एकदम. 2 क्रमवार विषम संख्या, 2 क्रमवार विषम संख्यांचा मसावी काय असतो, यांचा असतो मसावी 1. आणि लसावी किती आहे, लसावी दिलाय 2499. मग याचं उत्तर आपण काढताना कसं काढतो, तर आपण हे 2499 टाकतो वर्गमुळात आणि त्याच्यात 1 मिसळतो. किती आलं, 2500 आलं. 2500 चं वर्गमूळ किती आलं, 50. 50 ही काय आली की 2 क्रमवार विषम नैसर्गिक संख्यांच्या मधली समसंख्या आली. काय आली, समसंख्या. 50 काय आहे, समसंख्या आहे. मग 50च्या मागची 49 आणि 50च्या नंतरची 51. म्हणजे त्या 2 क्रमवार विषम संख्या कोणत्या आल्या, तर त्या 2 क्रमवार विषम संख्या आल्या 49 आणि 51.
तर त्याची लहान संख्या कोणती आहे? ती आहे 49. बघू शकता किती सहज सुटला प्रश्न. पुढील प्रश्न बघा. बघा तिथं सर्वात मोठी परमीय संख्या म्हणजे दशांश पूर्णांकाचा प्रश्न जो आहे तो त्यांनी परमीय संख्येच्या रूपात विचारला आहे. मग हा प्रश्न सोडवताना आपल्याला पहिलं काय करावं लागेल? चारही संख्या आहेत, मोठी संख्या काढायची आणि सगळे छेद कशाच्या पटीत दिसत आहेत? 3च्या पटीत. मग आपण सगळ्याला 243 हा लसावी बनवू शकतोय. सगळ्याचा छेद समान करायचा असेल तर 243 छेद सगळ्याचा होईल. मग 27 ला कितीने गुणल्यावर 243 होतं? 9 ने. 3 ला कितीने गुणल्यावर 243 होतं? 81 ने. आणि 9 ला 27 ने गुणलं तर 243 होतं. आणि इथं काय आहे? 1 नेच गुणावं लागेल. मग छेदाला जर आपण 27 ने गुणतोय, अंशाला पण 27 ने गुणावं लागेल. 27 पाचा 135. 135 छेद 243. इथं किती येईल? 27 नव्वे 243 आणि 16 नव्वे 144. आता इथे 81 ने गुणलं तर वरती पण 81 ने गुणावं लागेल. इथं किती आलं? 162 छेद 243. म्हणजे सगळ्यात मोठी संख्या कोणती आली? 203. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तुम्ही बघू शकता की पुढचा प्रश्न कशावर आलाय? पुढचा प्रश्न आलाय घातांकावर. ह्या घातांकावरचा प्रश्न आहे. आपण मागे बघितलं तर घातांकावरचा प्रश्न आपल्याला दिला होता, म्हणजे त्या सिक्वेन्स मध्ये घातांक होता. मग घातांकावरचा प्रश्न कसा येईल? 2 चा 5वा घात कंसाचा 3रा घात. मग किती येईल? 5 त्रिक 15. 2 चा 5 गुणिले 3रा घात म्हणजे 2 चा 15 घात हे आपलं उत्तर आहे. हे आपला अंश असेल. आता छेद बघा. छेद किती आहे? 2 चा 7वा घात आणि 4 चा 2रा. 4 म्हणजेच काय असतं? 2 चा 2रा घात आणि त्याचा हा 2रा घात. हे 4 चा 2रा घातासाठी सगळं 2 मध्ये कन्वर्ट करून घ्या. आता बघा 2 चा 2रा घाताचा 2रा घात म्हणजे 2 चा 2 गुणिले 2. 2 चा 4था घात येईल. ठीक आहे, असं येईल ते. मग ह्यांची काय होत असते? बेरीज. ह्यांची बेरीज किती येईल? 2 चा 7 अधिक 4 कितवा घात आला? 2 चा 11वा घात. आता हे कशात आहे? हे आहे भागाकारात. मग हे भागाकारात असल्यावर काय होतं? घातांकाची वजाबाकी. 15 वजा 11 किती आलं? 2 चा 4था घात. 2 चा 4था घात म्हणजेच किती? 4 वेळा 2 येईल. 4 वेळा 2 म्हणजे किती? 16. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर 61 चे उत्तर काय आलं? 61 चे उत्तर आले पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न. सुनील व अनिल यांनी अनुक्रमे 91,000 आणि 65,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाखेरीस त्यांना 48,300 रुपये नफा झाला. तर सुनील चा नफ्याचा वाटा किती? आता सुनीलने पैसे किती गुंतवले होते? सुनीलने 91,000 गुंतवले होते आणि अनिलने किती गुंतवले होते? 65,000. तर सुनीलने जास्त पैसे गुंतवले तर सुनीलला जास्त पैसे मिळायला पाहिजेत. अनिलने कमी पैसे गुंतवले होते तर कमी पैसे मिळायला पाहिजेत. मग नेमके किती मिळायला पाहिजेत हे कसं काढायचं? तर ह्याच्यासाठी आपल्याला त्यांचं गुणोत्तर काढावं लागतं. मग बघा 91,000 आणि 65,000 ह्यांचा भागाकार करा. बघा शून्याला शून्य जातील आणि 91 आणि 65 ला कशाने भाग जातो? 13ने. 13 7 91, 13 5 65. 13ने भाग जाईल म्हणजे ह्याला 7 रुपये आणि ह्याला 5 रुपये. मग ह्याला 7x रुपये मिळतील आणि ह्याला 5x रुपये मिळतील. मग 7x अधिक 5x याची किंमत किती आहे? याची किंमत आहे 48,300. म्हणजे 12x ची किंमत आली 48,300. x ची किंमत काढूया आपण. 48,300 भागिले 12. 12 चोक 48. मग 3 ला भाग जाणार नाही, शून्य येईल. 12 दुनी 24 आणि 12 पंचे 60. 4,025 ही x ची किंमत आली. आपल्याला कोणाचा वाटा काढायचा? सुनील. सुनीलकडे किती आहेत? 7x. बघा 4,025 आणि 7 चा गुणाकार होईल. 25 7 पावणे 200. 7 चोक 28. 28,175 पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. एवढे सहज सोपे प्रश्न येतात. आपल्याला फक्त त्याचं लॉजिक माहित पाहिजे. आता बघा 63 नंबरचा प्रश्न काळकामवेग. आता काळकामवेगवर 2 प्रश्न विचारले. महत्वाचा टॉपिक समजला जातोय. काळकामवेगवर आपले जो आपला युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट हे ॲप आहे त्याच्यावर 4 व्हिडिओ आहेत आणि अजून एखादा व्हिडिओ अपलोड होईल.
2 प्रश्न येतात, 4 मार्क खूप महत्वाचा आहे. बघा, 56 मजूर एक काम 60 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 42 दिवसात पूर्ण करायचे असेल तर किती जादा मजूर लागतील? हे तर बघा, जादा मजूर म्हणलंय. काय म्हणलंय? जादा, एक्स्ट्रा पाहिजेत माणसं, एक्स्ट्रा माणसं पाहिजेत. आता इथं उत्तर चुकलेत विद्यार्थी खूप. कशी चुकले बघा, ह्याचं उत्तर काय? M1 D1 इज इक्वल टू M2 D2 असं उत्तर काढतो आपण. M1 किती आहे? 56. D किती आलं? 60. M2 किती आलं? M2च काढायचंय मजूर, आणि D किती आलं? 42. मग M2 बरोबर किती येईल? 56 गुणिले 60 भागिले 42. 14 ने भाग जाईल, 14 त्रिक 42, 14 चोक 56, 3 ने भाग जाईल 20. M2 ची किंमत किती आली? 20 चोक 80. 80 आलं M2. म्हणजे किती मजूर लागतील? एकूण मजूर लागतील 80. मग मुलांनी पर्याय क्रमांक 1 लिहिला की जो चुकीचा होता. 80 मजूर नाही लागणार, जादा मजूर विचारले. 80 मजूर लागतील, पण जादा किती लागतील? तर पहिले 56 आहेत, पहिले 56 मजूर आहेत. 80 वजा 56, 24 मजूर एक्स्ट्रा लागतील. एक्स्ट्रा किती मजूर लागतील? तर ते लागतील 24. ठीक आहे. 63 नंबरचा झाला. आता 64 नंबरचा प्रश्न बघूया. 64. प्रकाश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, प्रसाद तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? सहज सुटतो बघा. प्रकाश आणि प्रसाद. प्रकाश किती दिवसात करतो? 10. प्रसाद 15. ह्या 10 आणि 15 चला सवी किती आला? 30 आला. म्हणजे 10 त्रिक 30, 15 दुने 30. आणि दोघे मिळून किती दिवसात काम करतात? तर 3 अधिक 2. ह्या 30 ला कितीने भागायचं? ह्या 3 आणि 2 ने. 3 आणि 2 च्या बेरजेने 3 अधिक 2 किती आलं? 30 भागिले 5. उत्तर किती आलं? 6. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. पुढे बघूया आपण. बघा, प्रश्न क्रमांक 65. हे ते आपल्याला काढायचे सरासरी. एक भाजी विक्रेत्याने सोमवार ते रविवार या एका आठवड्यात विकलेल्या भाजीची विक्री रक्कम पुढील प्रमाणे दिलेली आहेत: 3025, 3075, 3250, 3300, 2400, 2250 आणि 1 रुपये. आणि त्यांची सरासरी किती आली? 2800. तर रविवारी विकलेल्या भाजीची विक्री किंमत किती? कसं काढायचं? पहिल्यांदा तर काय करावं लागेल की सगळ्यांची बेरीज, ह्या सगळ्यांची बेरीज अधिक एक्स बरोबर काय असेल की सरासरी किंमत 2800 गुणिले 7 असेल. बरोबर. म्हणजे ह्याला जर मी 7 ने गुणलं तर एका आठवड्यात किती विक्री झाली हे कळेल. 28 7 196, म्हणजे 19,600 रुपयाची आपण भाजी विकली. आणि आपण सोमवारी 3025 ची विकली, मंगळवारी 3075 ची विकली, बुधवारी गुरुवारी अशी आपण भाजी विकलेली आहे. आणि आपल्याला काढायचं की नेमकी रविवारी भाजी किती विकली. तर ह्या सगळ्यांची बेरीज करावं लागेल. 1 2 3 4 5 6 6 दिवसांची बेरीज करावं लागेल. आणि ती बेरीज ह्या 19,600 मधून आपल्याला मायनस करावं लागेल. चला करूया. बघा, 3025, 3075, 3250, 3300, 2400, 2250. इथं 5 आणि 5 10 येईल. इथं हातचा आला 1, 2 आणि 1 3 आणि 7 10 आणि 5 15 आणि 5 20. हातचे आले 2, 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि 4 11 आणि 2 13. आता 3 1 3 3 2 6 3 1 9 3 चौक 12, 13 14 15 16 17 17,300 रुपयाची भाजी काय झाली? विकली गेली. ह्याच्यातून हे वजा करा. 0 0 3 9तून 7 गेले 2, 2300 रुपये. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर 65 चे उत्तर काय आले? पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आता आपण बघतो की आपले 2 घटक कंप्लीट झाले आणि 2 घटकावरचे प्रश्न जे होते ते पण आपण बघू शकतोय की जेवढे विचारले होते सरासरी. तर शेवटचा प्रश्न सरासरी होता. आता सरासरी नंतर काय चालू होतं? भूमिती. आणि बरोबर तिथं भूमितीचा प्रश्न चालू झाला. आता भूमितीवर किती प्रश्न आहेत? भूमितीवर येतात 11 प्रश्न आणि त्यांचे मार्क किती असतात? 22. सेम त्या पद्धतीनेच पेपरला विचारला जातो. तुम्ही पुढे बघू शकता: महत्वमापन, सांख्यिकी, व्यावहारिक गणित, बीजगणित. तर याच्या पुढचं जे विश्लेषण असेल
ते आपल्या ॲप्लिकेशनवर असेल आणि आता जो मी पेपर सोडून दिला अशा पद्धतीचे अजून 4-5 पेपर आपण त्याच्यावर सोडून देऊ, म्हणजे तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. सहज तुमचा पेपर सॉल्व्ह होईल आणि आपले ह्या वर्षी 7वीचे 10 विद्यार्थी 100 पैकी 100 आहेत. 10 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. तर आपण बघूया 2027ला त्यामध्ये वाढ होते का काय होते. तर इथं आपला आजचा युट्यूबचा लेक्चर तर एंड होतोय, पण जे ॲपवरचा असेल तर ॲपवर तुम्हाला सगळे जे 50 प्रश्न आहेत तर त्या 50च्या 50 प्रश्नाचं विश्लेषण मिळेल. तर आजचा लेक्चर इथं एंड होतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.